नमस्कार माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुमच्या आयुष्यातील येणारा प्रत्येक दिवस अत्यंत सुखाचा, समाधानाचा आणि ऐश्वर्याचा जावो, हीच आपल्या स्वामी समर्थांच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना. माझ्या प्रेमळ प्रेक्षकांनो, या जून महिन्यात येत आहे अतिशय पावन, दुर्मिळ आणि अत्यंत पवित्र अशी सोमवती अमावस्या. हा दिवस काही साधासुधा किंवा सामान्य दिवस नाही. शास्त्रामध्ये या तिथीला पर्वणी मानले गेले आहे. या एका विशेष दिवशी केलेले अगदी साधे, सोपे आणि घरगुती उपाय तुम्हाला माणसाच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे मोठे अडथळे क्षणात कमी करतात. घरातील वर्षानुवर्षे साचलेली नकारात्मक कायमची बाहेर काढतात आणि पितृदोष, वाईट नजरबाधा किंवा इतर ग्रहांच्या दोषामुळे येणारे जीवनातील सर्व त्रास पूर्णपणे नाहीसे होतात. मंडळी, मी तुम्हाला आज जो विशेष महाउपाय सांगणार आहे, तो जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर तुमच्या मागच्या तुमच्या घराण्याचा जुना पितृदोष कायमचा दूर होईल. हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. हा उपाय पूर्ण श्रद्धेने केल्यावर घरातील सततचे वाद, पैशांची होणारी चणचण, व्यवसाय आणि नोकरीमध्ये येणारे नवनवीन अडथळे, मुलांची प्रगती न होणे किंवा अभ्यासात लक्ष न लागणे, अशा अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला स्वतःला सकारात्मक बदल जाणवायला सुरुवात होईल. मंडळी, ही गुप्त आणि अत्यंत मोलाची माहिती तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आजकाल आपण पाहतो की लोकांच्या आयुष्यात एक ना एक समस्या सतत सुरूच असतात. काहींच्या घरात विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण होतात, तर काहींच्या घरात पैसा येतो पण तो टिकतच नाही. कुठल्या ना कुठल्या कारणाने खर्च होऊन जातो. लोक खूप मेहनत करतात, दिवस रात्र कष्ट करतात, परंतु त्यांना नशिबाची साथ मिळत नाही, यश मिळत नाही. काही मुलं अभ्यासात अजिबात लक्ष देत नाहीत, तर काहींची लग्न जुळण्यात खूप अडचणी येतात. काहींच्या व्यवसायात सतत काही ना काही नुकसान होत राहतं. एवढं सगळं करून सुद्धा जेव्हा अडचणी कमी होत नाहीत, अशा वेळी वैतागून लोक म्हणतात नशीबच साथ देत नाही, जाऊ दे. पण माझ्या प्रिय प्रेक्षकांनो, काही वेळा या सगळ्या गोष्टींमागे घरातील वास्तुदोष किंवा अदृश्य पितृदोष सुद्धा कारणीभूत असतात. आणि म्हणूनच मंडळी, या सोमवती अमावस्येच्या दिवशी काही विशेष उपाय केले जातात. विशेष करून कुत्र्याला अन्न देण्याला महात्म्य दिले गेले आहे, कारण कुत्रा हा कालभैरवाचे वाहन आणि राहू, केतूचे व पितरांचे दोषी संबंधित मानला जातो. अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करून कुत्र्याला तृप्त केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि राहूची वक्रदृष्टी शांत होते असं मानले जाते. अनेक लोक हा विशेष उपाय पिढ्यानुपिढ्या करत आले आहेत. ही माहिती तुम्हाला बाहेर कुठेही सहज मिळणार नाही. म्हणूनच मंडळी, तुम्ही कधी शांतपणे विचार केला आहे का की काही लोकांच्या घरात बघा, सगळं काही असूनही, पैसा अडका असूनही अजिबात शांती नसते. बँक बॅलन्स असतो पण मनामध्ये आनंद नसतो. मुलं सगळी समोर असतात पण ती मोठ्यांचं ऐकत नाहीत. घरात सतत एकच प्रकारचा मानसिक तणाव असतो. काही ना काही कारणाने घरात खर्च वाढत असतो, आजारपण येत असतात आणि मग माणूस मानसिकरित्या पूर्णपणे थकून जातो. आजकालच्या जगात प्रत्येक माणूस बाहेरून हसतमुख असला तरी तो आतून चिंतेने खूप थकलेला आहे. मंडळी, कोणाला पैशांची चिंता सतावत आहे, तर कोणाला मुलांच्या भविष्याची चिंता आहे, तर कोणाला स्वतःच्या संसाराची चिंता आहे. आणि म्हणूनच असे पावन आणि पवित्र दिवस माणसाला मानसिक आधार देतात, मनाला एक नवीन सकारात्मक ऊर्जा देतात. अनेक लोक हा अमावस्येचा दिवस साधा समजून याच्याकडे दुर्लक्ष करतात, पण या दिवसाचे महत्त्व अध्यात्मात खूप मोठे आहेत. हा दुर्मिळ योग पुढील अनेक वर्ष सहज येणार नाही, त्यामुळे हा दिवस अजिबात वाया जाऊ देऊ नका. अनेक लोकांना मनात नेहमी एक प्रश्न पडतो की ताई, आमच्या घरात तर सगळीच माणसं जिवंत आहेत, मग आमच्या पाठीशी पितृदोष कसा असू शकतो? पण पहा मंडळी, पितृदोष हा फक्त आई वडील नसल्यावरच लागतो असं नाही. आपल्या आधीच्या अनेक पिढ्यांशी, पूर्वजांशी त्यांचा थेट संबंध असतो. काही वेळा पूर्वजांच्या राहिलेल्या अपूर्ण इच्छा, त्यांच्याकडून झालेल्या काही चुका किंवा त्यांची योग्य वेळी स्मरण न होणे, यामुळे बघा त्यांच्या पुढच्या पिढ्यांना घरामध्ये काही अडचणी निर्माण होतात असं मानले जाते. तुम्ही स्वतः समाजात पाहिलं असेल, काही लोक खूप कष्ट करतात, दिवस रात्र मेहनत करतात, रक्ताचं पाणी करतात, पण तरी सुद्धा त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. घरात सतत तणाव असतो. सकाळपासून ते रात्रीपर्यंत काही ना काही कारणाने वाद होत असतात. एखादी अगदी छोटीशी गोष्ट सुद्धा मोठ्या भांडणात बदलते आणि मग हळूहळू घरातील आनंद, हसू सगळं काही कमी व्हायला लागतं. अशा वेळी लोक घाबरतात आणि म्हणतात कोणाची तरी वाईट नजर लागलेली आहे किंवा कोणीतरी बघा काहीतरी केलेलं आहे. पण प्रत्येक वेळेस तसं असतं असं नाही. काही वेळा घरातील नकारात्मक ऊर्जा, माणसांचा सततचा राग, तणाव आणि पितरांची नाराजगी यामुळे सुद्धा घरात असं वातावरण तयार होत असतं.
आणि मंडळी म्हणूनच जून महिन्यात आलेली ही सोमवती अमावस्या आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बघा मंडळी, या विशेष दिवशी तुम्हाला सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करायचं आहे. त्यानंतर घरातील देवपूजा अगदी शांत मनाने करायची आहे. आज मी तुम्हाला जो उपाय सांगत आहे तो बघा खूप साधा आहे, घरगुती आहे आणि कोणालाही सहज करता येईल असा आहे. यासाठी तुम्हाला कोणताही मोठा खर्च करण्याची काही गरज नाही. तर बघा, लक्ष देऊन ऐका माझ्या मित्र-मैत्रिणींनो. या उपायासाठी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात पहिली जी भाकरी किंवा चपाती बनेल ती बाजूला काढायची आहे. बघा, पण पहिली भाकरी किंवा चपाती सर्वात उत्तम मानली जाते. हा महाप्रसाद बघा बनवताना तुमच्या मनात कोणताही घाई, गडबड, राग, चिडचिडपणा किंवा तुम्ही रडत असलेले नसावे. अत्यंत प्रेमाने, शांत मनाने आणि कुलदैवतेचे किंवा स्वामींचे स्मरण करत ही भाकरी तयार करायची आहे. तूप आणि तीळ टाकायचं आहे बघा मंडळी, तुम्ही लक्ष देऊन ऐका. यानंतर ही भाकरी एका स्वच्छ पानावर किंवा ताटात काढून घ्यायची आहे. ती कोमट असताना त्यावरती थोडीशी गाईचे शुद्ध तूप व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आणि तूप लावल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला थोडेसे काळे तीळ पसरवायचे आहेत. शास्त्रानुसार काळे तीळ ही पूर्वजांच्या शांतीची आणि शनिदेवांशी आणि कुंडलीतील राहू केतूच्या दोषांच्या निवारणासाठी संबंधित मानले जातात. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळाला विशेष महत्त्व आहे. आता बघा मंडळी, ही भाकरी किंवा अन्नाचे पात्र हातात घेऊन तुमच्या संपूर्ण घरात अगदी शांतपणे फिरायचं आहे. घरातील प्रत्येक खोलीत जायचं आहे. स्वयंपाकघरात, हॉलमध्ये, वास्तूच्या मुख्य कोपऱ्याजवळ आणि जिथे तुमचं धन ठेवता त्या तिजोरीच्या जवळ सुद्धा ही भाकरी घेऊन जायची आहे. हे करत असताना मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करा किंवा तुमच्या कुलदैवताचे नामस्मरण करा. किंवा मग तुम्ही ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा सतत जप करत राहिला तरी सुद्धा चालेल. अनेक लोक विचारतात की ताई, हे का करायचं? कारण असं मानलं जातं की घरातील नकारात्मकता, वाईट ऊर्जा, वास्तुदोष आणि पितृदोषामुळे निर्माण झालेले अदृश्य अडथळे कमी करण्यासाठी हा उपाय खूप उपयोगी पडतो. विशेष करून अमावस्येच्या तिथीला हा उपाय केल्याने त्यांचे महत्त्व दुपटीने वाढतं. मंडळी, यानंतर काय करायचं आहे, घरभर फिरून झाल्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाजवळ उंबरठ्याजवळ उभा राहायचं आहे. त्या भाकरीचे पात्र तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून आतल्या बाजूने, बाहेरच्या बाजूने अशी 7 वेळा उतरून घ्यायचं आहे. त्यानंतर हे अगदी शांतपणे कोणाशीही न बोलता आणि पूर्ण श्रद्धेने करायचं आहे. कुत्र्याला द्यायचं आहे. तर बघा, देण्याआधी नीट लक्ष देऊन ऐका. त्यानंतर घराबाहेर जाऊन हा महाप्रसाद एखाद्या कुत्र्याला, शक्य असल्यास काळ्या कुत्र्याला किंवा परिसरात असणाऱ्या कोणत्याही कुत्र्याला अत्यंत आदराने खाऊ घालायचा आहे. कुत्रा लगेच समोर आला नाही तर अजिबात चिंता करू नका. तुम्ही ते अन्न एखाद्या बघा स्वच्छ झाडाच्या मुळाशी किंवा जिथे कुत्रे नेहमी येतात तिथे ठेवून द्यायचं आहे. कुत्र्यांसाठी ठेवायचं आहे. अनेक लोक हा उपाय श्रद्धेने करतात. विशेष म्हणजे हा उपाय करण्यासाठी मोठा खर्चही लागत नाही, पण योग्य वेळ, योग्य तिथी आणि तुमची योग्य पद्धत खूप महत्त्वाची आहे. पण लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा मनापासून आणि पूर्ण विश्वासाने केलं तरच त्याचे महत्त्व असतं. फक्त भीतीपोटी किंवा मनात लोभ ठेवून केलेल्या गोष्टींचा कधीही उपयोग होत नाही. काही लोक म्हणतात, आम्ही अनेक उपाय केले पण आम्हाला फरकच जाणवला नाही. पण पहा, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. जसं आपण जमिनीला बी पेरल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी झाड तयार होतं का? तर नाही. त्याला वेळ द्यावा लागतो. तसेच उपायांचे फळसुद्धा तुमची श्रद्धा, तुमचा संयम आणि तुमच्या सकारात्मकतेने मिळत असतं. त्यामुळे मंडळी, कोणताही उपाय करताना मनात कोणतीही शंका किंवा संशय ठेवू नका. या पावन दिवशी शक्य असेल तर संध्याकाळी महादेवाच्या किंवा तुमच्या घराशेजारी कोणतंही मंदिर असेल तर मंदिरात जाऊन दर्शन घ्या. मंदिरात जाऊ शकत नसाल तर घरीच बघा, काही हरकत नाही. घरातच उंबरठ्यावर किंवा तुळशीजवळ तेलाचा दिवा लावा. बघा, त्यानंतर मंडळी तुम्हाला काय करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. स्वामींचं करा, कुलदैवताचं करा. तुम्हाला जे तुम्ही करत असता त्यांचं नामस्मरण करा. आणि बघा मंडळी, त्याच्यानंतर शांत बसा. मनातली सर्व भीती देवाच्या चरणी अर्पण करा. या दिवशी करायचा आणखीन एक महत्त्वाचा आणि कडक नियम म्हणजे शक्य असेल तर या दिवशी कोणालाही दुखवू नका. घरात विनाकारण भांडण तंटा करू नका. कोणाबद्दल वाईट शब्द बोलू नका. अमावस्या असल्यामुळे स्वतःला शांत ठेवणं, मनावर संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. या दिवशी माणसाने केलेले चांगले किंवा वाईट कर्म त्यांच्या आयुष्यावर थेट परिणाम करत असतात. मंडळी, गरिबांना, गरजूंना अन्नदान करणं, वृद्ध व्यक्तींचा आदर करणं या गोष्टीसुद्धा या दिवशी खूप शुभ मानल्या जातात. पूर्ण श्रद्धेने हा छोटासा उपाय करा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, हा उपाय करताना मनात कोणाबद्दलही द्वेष, मत्सर किंवा राग ठेवू नका. कारण नकारात्मक विचारांमुळे सुद्धा घरातील वातावरण बिघडतं आणि
उपायांचे फळ नष्ट होते. म्हणूनच या दिव्य शक्ती तितकं शांत राहा, देवाचं नामस्मरण करा, घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. काही लोक उपाय केल्यानंतर लगेचच परिणाम शोधतात, पण खरं पाहिलं तर अनेक वेळा बदल हा हळूहळू जाणवायला सुरुवात होते. घरातील वातावरण बदलतं, मन शांत वाटतं आणि कामामध्ये अडथळे कमी होतात. या दिवशी घरातील वातावरण आनंदी आणि शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. शक्य असेल तर सकाळपासून टीव्हीवरती मोठ्या आवाजात गाणी लावू नका. मोबाईलवर मोठ्या आवाजात बघा व्हिडिओ पाहू नका. भांडण करू नका. वाईट कोणाला बोलू नका. कारण या दिवशी तुमचं मन जितकं शांत राहील, तितकंच पूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल. मंडळी, असं मानले जाते की घराच्या मुख्य दरवाजात, देवघर, स्वयंपाकघर हे भाग नेहमी स्वच्छ ठेवा. कारण जिथे स्वच्छता असते तिथे प्रसन्नता आणि सकारात्मकता असते, तिथे चांगली ऊर्जा आणि लक्ष्मी टिकते असं मानले जातात. उपाय करताना मनात कोणतेही नकारात्मक विचार नसावेत. सतत राग, चिडचिडपणा किंवा संशय घेऊन उपाय करू नका. नेहमी लक्षात ठेवा, कोणताही उपाय किंवा तोडगा हा आपल्या श्रद्धेचा भाग असतो. त्यामुळे दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी किंवा मनात भीती घालवण्यासाठी अशा गोष्टींचा वापर करू नका. आजकाल सोशल मीडियावरती अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. हे केलं नाही तर तुमचं नुकसान होईल, तो उपाय केला नाही तर घरावर मोठं संकट येईल. अशा प्रकारची भीती लोकांच्या मनात निर्माण केली जाते. पण देव आणि आपली श्रद्धा ही भीतीसाठी नसते. बघा, श्रद्धा माणसाला संकटात आधार देण्यासाठी असते, मनाला लढण्याची शक्ती देण्यासाठी असते. आणि म्हणूनच मंडळी, ही भाकरी तुम्ही कुत्र्याला देण्याचा उपाय सुद्धा शांत मनाने आणि पूर्ण विश्वासाने करायचा आहे. मंडळी बघा, जेव्हा मनापासून प्रार्थना करतो तेव्हा देवाचं नाव घेतो, घरातील लोकांशी प्रेमाने आणि आदराने वागतो, गरजूंना मदत करतो, तेव्हा त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल यायला सुरुवात होतेच. यामुळे फक्त उपाय करून थांबू नका. तुमचं वागणं, बोलणं आणि तुमचे विचारसुद्धा नेहमी चांगले ठेवा. या दिवशी शक्य असेल तर काही वेळ एकांत बसा, मोबाईल बाजूला ठेवा, मन पूर्णपणे शांत करा आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. कारण अनेक वेळा बाहेरच्या अडचणींपेक्षा स्वतःच्या मनातल्या अतिविचारांनी जास्त ग्रासलेले असतो. सततची चिंता, भीती, उद्या काय होणार याची काळजी यामुळे मन थकून जातं आणि जेव्हा मन थकतं तेव्हा प्रत्येक बघा साधी गोष्टसुद्धा खूप कठीण वाटायला लागते. म्हणून या पवित्र दिवशी देवाजवळ फक्त एकच प्रार्थना करा की माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी, समाधान लाभू दे. कारण पैसा पुन्हा मिळू शकतो, वस्तू पुन्हा विकत घेता येऊ शकतात, पण घरातील शांतता एकदा गेली तर सगळंच हरवल्यासारखं वाटतं. विशेष म्हणजे या सोमवती अमावस्येच्या दिवशी पूर्ण श्रद्धेने कुत्र्याची सेवा करा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. बाकी सर्व काही त्यांच्या इच्छेवर सोडून द्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर मंडळी आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. कारण असेच सणवारांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील. आणि भरपूर व्हिडिओ मी सोमवती अमावस्येबद्दल पण टाकलेले आहेत, ते पण जाऊन तुम्ही चेकआउट करा. तुमचा फायदा होईल त्याच्याने. आणि बघा मंडळी, वटसावित्रीचे व्हिडिओ देखील टाकलेले आहेत, ते पण सर्वांनी चेकआउट करा. कारण आता 15 दिवसासाठीच वटपौर्णिमा राहिलेली आहे आणि तुम्हाला काही गोष्टी माहिती असायला हव्यात. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की चेक करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही प्रेस करा. मंडळी, भेटू पुन्हा नवीन असाच एका व्हिडिओमध्ये. पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. तुम्हा सर्वांचं स्वामी समर्थ कल्याण करो. धन्यवाद.